मोठी बातमी, लालबागच्या राजाच्या मूर्तीला अत्याधुनिक तराफ्यावर चढवण्यास अडचण निर्माण होतीये। समुद्रात भरती असल्यानं अद्यापही राजाचं विसर्जन झालेलं नाहीये। अनेक प्रयत्नांनंतरही मूर्ती तराफ्यावर चढवण्यास अपयश येते। लालबागच्या राजाच्या मूर्तीला अत्याधुनिक तराफ्यावर चढवण्यास अडचण येते। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकनी यांच्याकडून। अक्षय, सध्या अडचण येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि भरती सुद्धा आलेली आहे, ओहोटीची वाट पाहिली जाणार आहे। सध्या काय परिस्थिती आहे? तेजल, सध्या समुद्रामध्ये, मुंबईच्या समुद्रामध्ये हाय टाईड जे आहेत, हाय टाईडचा हा संपूर्ण वेळ आहे आणि जवळपास मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती 4.5 मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या उसळणार आहेत। सध्या लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती गेल्या काही तासांपासून गिरगाव चौपाटीवरतीच अडकलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळी 8 वाजता लालबागचा राजा जो आहे तो गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेला होता आणि त्यानंतर अत्याधुनिक तराफ्यामध्ये लालबागच्या राजाला चढवण्याचे अनेक प्रयत्न जे आहेत ते कोळी बांधवांकडनं करण्यात आलेले होते। लालबागच्या राजाचा पाठ आणि तराफा यांची जुळवणी जी आहे ती कोळी बांधवांकडनं सातत्याने होत होती, परंतु या सगळ्या प्रयत्नांना अपयश आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। संपूर्ण तराफा जो आहे तो नवीन तराफा जो आहे तो चिखलात रुतलेला होता आणि त्यानंतर लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती समुद्र किनाऱ्यावरती खालपर्यंत आलेली असल्यामुळे लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती चढवण्यास कुठेतरी जे प्रयत्न जे आहेत ते अयशस्वी झालेले होते आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी ओहोटीचं संपूर्ण वाढ जी आहे ती बघितली जाणार असल्याची माहिती जी आहे ती मंडळाकडनं देण्यात येते। कारण की ज्यावेळेस लालबागचा राजा समुद्र किनाऱ्यावरती आलेला होता त्यावेळेस भरतीची वेळ होती आणि पाण्याचा अंदाज न आल्या कारणाने संपूर्ण मूर्ती जी आहे ती तराफ्यावरती चढली गेली नव्हती। आता पुन्हा एकदा ओहोटीची पाणी लो टाईड ज्यावेळेस ओहोटी येईल त्याची वाट बघितली जाणार आणि त्यानंतरच लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते केलं जाणार असल्याची माहिती जी आहे ती लालबागच्या राजाच्या मंडळाकडनं देण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळते। परंतु 18 ते 20 तास अगदीच अक्षय, या संदर्भात अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। तर आपण पाहतोय विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे, मात्र केवळ तराफ्यावरती मूर्ती चढवण्यास अडचण निर्माण होत असल्यानं विसर्जनाला विलंब होतोय।